स्थानिक निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. प्राजक्त तनपुरे यांनी हा गौप्यस्फोट केलाय. विलिनीकरणाच्या बैठकीला मी हजर होतो असंही तनपुरे म्हणाले. याबाबत प्राजक्त तनपुरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी संवाद साधलाय. बघूया. याच्या आधी त्यांचं बोलणं झालं होतं की खरोखर दादा असताना ते मर्ज होणार होते? हो, त्यातल्या एका बैठकीला मी उपस्थित होतो. माझी देखील जयंत पाटील साहेबांच्या घरी ज्या वेगवेगळ्या 13-14 बैठकी झाल्या, एका बैठकीला मी होतो. अजितदादाही होते, एकटेच होते दादा. आणि माझी आणि दादांची देखील 1 to 1 चर्चा त्या बैठकीत झाली होती. पण आज काय ते बोलणं योग्य होणार नाही. पण विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चेला मी होतो. विलिनीकरण करायचं, नंतर कोणाला अध्यक्ष करायचं, कधी काय हे करायचं, या चर्चा त्यावेळेस सगळ्या झाल्या होत्या, माझ्यासमोर देखील झाल्या होत्या. त्यामुळे विलिनीकरण होणं खरं अपेक्षित होतं. दुर्दैवानं दादांचं निधन झाल्यानंतर विलिनीकरण झालं नाही. आता मी त्या बाबतीत मी काय मत मांडणं इतका खूप मोठा नाही. शरद पवार होते त्यामुळे? नाही, शरद पवार साहेब नव्हते. जयंत पाटील साहेबांच्या घरी होती, मुंबईतल्या घरी. शशिकांत शिंदे साहेब होते, प्रदेशाध्यक्ष ते होते. रोहित दादा होते, सुप्रियाताई आणि अजून काही वरिष्ठ नेते त्या ठिकाणी होते बैठकीला. पण दादा मात्र एकटेच आले होते त्या बैठकीला. दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्यांच्या बैठकीला ते उपस्थित असायचे आणि दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येण्यावरती जे आहे एक सकारात्मक दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू होती. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.